नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झुकनीची सुकी भाजी। एकदम सोप्या पद्धतीने झटपट मसाल्यामध्ये आपण ही स्वादिष्ट आणि चटपटीत भाजी बनवूया। तर झुकनी दोन पद्धतीची असते, एक हिरवी असते आणि एक पिवळी असते। तर बघा इथे मी झुकनी घेतलेली आहे, स्वच्छ अगोदर धुवून घेतली। आता आपण दोन्ही साइडने याला कट करून घेऊया। खूपच छान लागते ही भाजी आणि बनवायला देखील खूप सोपी आहे, झटपट होते देखील आणि खायला खूपच छान अशी स्वादिष्ट होते। तर बघा आता आपण इथे दोन्ही भाग याचा कट करून घेऊया दोन्ही साइडचा। तर अशा पद्धतीने दोन्ही साइडचा भाग कट करून घेतला की आपल्याला याच्या पातळ अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। बनवायला देखील खूप सोपे आहे आणि जास्त मसाले नाही, कमी मसाल्यामध्येच ही भाजी तयार होते, पण खूप छान अशी स्वादिष्ट लागते। तर अशा पद्धतीने याच्या पातळ अशा फोडी करून घेऊया। या पद्धतीची झुकणी अशी आपल्याला बाजारमध्ये सहज उपलब्ध होते। तर दुकानावरती आमच्या रोज येते अशा पद्धतीची झुकणी। तर मी आज म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्या पातळ अशा फोडी बनवून घ्यायच्या आहेत। अशा फोडी बनवून घेतल्या की ही झुकणी पटकन शिजते आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही किंवा आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही, वाफेवरतीच ही भाजी तयार होते। तर बघा या पद्धतीने याच्या पातळ अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। तर बघा अशा पद्धतीने आपण याच्या पातळ अशा फोडी करून घेऊया आणि याच्यामध्ये जे काही बियांचा साईड आहे तो थोडासा आपण कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व याच्या पातळ अशा फोडी करून घेतल्या की ही सहज वाफेवरती अगदी 5 मिनिटांमध्ये भाजी तयार होते। तर एक भागामध्ये आपण एक झुकणीचे 4 भाग करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा 2 भाग करून घेतलेत, म्हणजे आपण 8 भागामध्ये या झुकणीचे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये पण आपण अजून एक असा उभी अशी पातळ भाग करून घेऊया, म्हणजे अगदीच हे पातळ मस्त असं शिजायला सोपं जाईल आपल्याला। जास्त मोठे मोठे तुकडे जर केले तर मग ते खायला पण चांगले लागत नाही आणि शिजणार देखील नाही लवकर। तर अशा पद्धतीचे आपण पातळ असे याचे भाग करून घेऊया। तर बघा याच पद्धतीने आता सर्व झुकणीचे मी भाग करून घेतलेले आहेत आणि एक साईडला तसेच ठेवून दिलेले आहे। एक याचीच मी इथे भाजी बनवत आहे। बघा अशा पद्धतीने मी याच्या सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत। मस्त अशा पातळ फोडी तयार करून घ्यायच्या, म्हणजे अगदी झटपट ही भाजी तयार होते। चला तर आपण आता एक बाउल मध्ये हे काढून घेऊया आणि कट करून घेतल्यानंतर अजिबात आपल्याला याला धुवून घ्यायचं नाही। आपण कट करायच्या अगोदरच ही झुकणी धुवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे पुन्हा धुवून घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही। एक बाउल मध्ये आपण आता ही झुकणी काढून घेतलेली आहे, सर्व फोडी करून घेतलेल्या आहे। आता गॅसकडे जाऊया। गॅसवरती इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की एक चमचा याच्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत। जिरे तडतडले की आपण आता याच्यामध्ये किसून घेतलेलं अद्रक घालून घेऊया एक चमचा भरून। जिरे आणि अद्रक छानपैकी इथे आपण एक 20-25 सेकंदासाठी फ्राय करून घेऊया। मस्त स्वाद येतो या भाजीमध्ये अशा पद्धतीने आपण आलं जर किसून घातलं तर बघा आता जिरे आणि आलं मस्तपैकी इथे फ्राय झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया। तर मसाले घालण्या अगोदर गॅस आपण पूर्णपणे कमी केलेला आहे। रोजच्या भाजीचा मसाला घातलाय मी एक चमचा भरून। आता याच्यामध्ये आपण हळद पावडर, सगळे सुके मसाले घालून घेताना आपल्याला गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आहे, म्हणजे मसाले अजिबात करपणार नाही। तर पाव चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घालून घेतलेली आहे। एक हाताने मिक्स करत राहायचे आणि एक हाताने मसाले घालून घ्यायचे, म्हणजे मसाले अजिबात करपत नाही। 2 चिमूट याच्यामध्ये मी हिंग घालून घेतलेला आहे, तो देखील आपण एकत्र करून घेऊया। एक चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतलेली आहे, खूप छान चव लागेल भाजीला। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया। तर एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे देखील घालून घेऊ शकता। तर इथे मी सगळे सुकेच मसाले घालून घेतलेले आहेत। आता अर्धा चमचा याच्यामध्ये मी आमचूर पावडर घालून घेतलेली आहे, ती देखील आपण व्यवस्थित एकत्र करून घेतली। मसाले छानपैकी इथे आपण परतवून घेतलेले आहेत, याचा कच्चापणा गेलेला आहे। आणि आता याच्यामध्ये आपण झुकणीच्या फोडी घालून घेतल्यात, मिक्स करून घेऊया। गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे, कमी गॅसवरतीच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। तर बघा व्यवस्थित असं मसाल्यामध्ये आपण ही झुकणीच्या फोडी एकत्र करून घेतलेल्या आहेत। मस्त मसाला याच्यावरती कोट झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेतलं की पुन्हा हे एकत्र करून घेऊया। या भाजीमध्ये अजिबातही आपल्याला थेंबर पाणी घालण्याची आवश्यकता नाही। याच्यावरती झाकण ठेवलं की ही भाजी पटकन मऊसूत होते आणि याला थोडंसं पाणी देखील सुटतं आणि वाफेवरतीच ही भाजी शिजून तयार होते। याच्यावरती झाकण ठेवा एक 4 ते 5 मिनिटांसाठी। कमी गॅसवरती याच्यावरती मी 4-5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं, मधून मिक्स केलं होतं 1 ते 2 वेळेस, म्हणजे हे खाली करपणार नाही मसाले। आणि बघू शकता भाजी इथे आपली मस्त ह्या फोडी मऊ झालेल्या आहेत, त्याला हलकंसं पाणी देखील सुटलेलं आहे। एकत्र करून घेतलं की पुन्हा आपण 1-2-3 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवूया।
पुन्हा याच्यावरती मी 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. मस्त वाफ निघलेली आहे आणि तुम्ही भाजी बघू शकता की मस्त अशी इथे फोडी ज्या आहेत त्या मऊ झालेल्या आहेत आणि शिजलेल्या देखील आहे. जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी आणि कमी गॅसवरतीच आपण हे शिजवून घेतलेलं आहे. तर आपण आता या फोडी शिजल्या आहेत का ते चेक करूया. तर बघा मस्त अशा या फोडी शिजून तयार झालेल्या आहेत. कमी गॅसवरतीच आपण हे शिजवून घेतलेलं आहे. मस्त मसाले देखील याच्यावरती कोट झालेले आहेत. आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली, एकत्र करून घेतलंय आणि भाजी आपली इथे तयार झालेली आहे. बघा मस्त कलर आलेला आहे. पण आपण काय करूया, गॅस 1 मिनिटासाठी फुल करूया आणि फुल गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण हे झाकण न ठेवता परतवून घेऊया. तर बघा 1 ते 1.5 मिनिटासाठी याच्यावरती मी झाकण न ठेवता फुल गॅसवरती हे परतवून घेतलं. भाजी इथे आपली तयार झालेली आहे. आता गॅस आपण बंद करूया. झुकणीची भाजी इथे तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.